एवढं गरम होतंय आणि त्याला चायनीज खायची एवढ्या गरमीमध्ये. काय रे चायनीज खायची नाही. आणि बघा फुल सामान घेतलं बघा, फुल पिशा भरल्या आणि मागे येऊन बसला तू. त्यातला एक माणूस बस सीटवरती बसला होता आणि अचानक चक्कर येऊन पडला तो. आम्ही सगळं घाबरले, बोलायला काय आकडे पिकडे आले. डिग्री डिप्लोमा आहे, फार्मसी आहे, लॉ आहे. आओ ज्यूस पिओ गन्ने का 20 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, मी आज चाललोय कॉलेजला. खूप दिवसांनी चाललोय कॉलेजला, म्हणजे कंप्लीट एक म्हणजे सुट्टी घेऊन चालले कॉलेजला. कारण लास्ट टाइम म्हणजे सेम होता तेव्हा 10-15 दिवस आम्ही कॉलेजला गेलोच नाही आणि मध्ये पण कोण आलोच नाही. या गोष्टीला 1 महिना झाला आणि त्याच्यानंतर आता चाललोय. आता बघू 1 महिन्यात काय सीन आहे कॉलेजला, जाऊ आता. आणि आज आमची ओव्हरऑल आहे वाय आमची, त्यासाठी चाललोय कॉलेजला. जाऊ आता आपण, खूप मजा आहे मित्रांनो. त्याच्या आधी पहिले आपण टायर जाऊ बिल्डिंगच्या. मम्मीने पापड केले ते सुकं टाकायचे वरती, ते टाकू आणि जाऊ. तुम्ही तसे ब्लॉगमेंट कंट्रोल कुठे जाऊ नका, चालत. तर फायनल टायर पोहोचलो आता. आणि बघा साबुदाणा पापड. अरे चादर नाही टाकत ना याला. वरती म्हणजे भारी वाटते, वरचा व्ह्यू 1 नंबर आहे. टॅरेस वरून पूर्ण आंबोली दिसते, तुम्हाला दाखवतो मी आता. पूर्ण आंबोली दिसते. जाऊया आता, ट्रेनचा पण टाइम झाला आपल्या. 9:30 कासर आहे. चलो जल्दी. काही जण आपण सांगायला लागेल. तर मित्रांनो, जस्ट आता शिवाजीराव दोंदे कॉलेजला पोहोचलो आता. आणि कम्प्लीट 1 महिना आलो मी. आणि माझा मित्र ओंकार भेटला फर्स्ट इयरचा. काय बोलतो भावा? मस्त एकदम. आता वायवा चालू आपली. तुमची वायवा असेल ना? तुझी ब्रांच कोणती? एकशे आहे ना? एकशे ब्रांच आहे. आणि आज जरा झोन दिसतो कॉलेज पुरा पोरांचा ग. अगं कोण नाही जास्त नसत रे पोरं, असं पण असं जास्त आहे वायवा आहे ना आज. यार दीप तर ये फोन नसलं दे माहिती का. दीप बोलतो मी येतोय अजून बाई झोपला तर घरी. गवत नाही उघड अजून इकडं का. इथं खेळायचो आपण क्रिकेट ना. मग भाई फुल मचवलाय भाई इथं. आलाय कॉलेजला, फोन नाही काय नाही, डायरेक्ट वरचं नाव देतो राज खाली. काय रे राज भावा, मग तू फोन तर कर ना, येतोय कॉलेजला. मला कसं कळलं तू कॉलेजला आलाय? मित्रांनो, आमचे HOD आपला क्लास टीचर आतमध्ये बसलेलं आहे. सरांचं काम चालू आहे काय? काय रे गप बसले? सोम हे सोम, अभ्यास नाही आलं काय? तुला ड्रॉप लागण्याचं टेन्शन आलं, तुला घरी नाही सांगितलं. कोणला ड्रॉप लागलाय? मला नाही, तुला ड्रॉप लागले. याला ड्रॉप लागलाय का? टेन्शन आलं, अभ्यास नाही केला बहिणी, सगळं इनकम्प्लीट आहे. काय रे सोम? जेनचं कम्प्लीट आहे ते पुरं उभी आहेत आणि हे जवळ खाली बसली. तर आपला मित्र भेटला आहे मोहित शेख. भावा काय बोलतो? तू लॅपटॉप मस्त आहे, तू कसं आहे? मस्त आहे एकदम. आमच्या याला बसतो जरा, खूप दिवसून दिसलाय. काय करतो रे आता? वर्क फ्रॉम करतं काय? प्रोजेक्ट चालू आहे भाई. अगं भाई आता प्रोजेक्ट करावं लागतो आम्हाला कॉलेजला येऊन. भाई घरी होत नाही प्रोजेक्ट, इथे येऊन करावं लागतो भाई. काय होतं बाकी? आपला दुसरा मित्र कुठे? आयुष. मग आज काय आहे का प्रोजेक्ट? भाई पुरं तू हे वाटत आहे लॅपटॉपचं घेऊन बसल्या फॉर्म्युला करणार भाई. बाकी मस्त आहे एकदम. आज आहे वायवा सर्वांची, सगळ्या सर्वांची वायवा आहे आज. आणि तुमची काय चेकिंग आहे? अरे हां, यो कम्प्युटर यांची वायवा नाही वाटत. असं करे पण आमच्या सगळ्या ब्रँचची वायवा आहे, मेकॅनिकलचे. काय होतं? अच्छा अच्छा. माझी आणि टायमिंग हे काहीतरी 11 टाईम दिला आहे. किती वाजता आता? 10:30 ना टाईम आहे अजून. तर मॅम कधी तर बघू आता. मग सगळे पोरं खाली बसले आता. मी इथं बसतोय, जरा टाईमपास करतोय. पासवर्ड नको.
नाही तो दिसणार नाही टेन्शन करू. आणि वायबा एकदा झाली की काही टेन्शन नाही, कारण मेन तर वायबा असते. मेन वायबा झाल्याशिवाय प्रोसेस होऊ शकत नाही. आणि हे काय करतो तू प्रोजेक्ट आहे कोड वाटतं ना मला. कोड आहे बघा कोडिंग. तर मित्रांनो मला बऱ्याच पोरांचे कमेंट आले की कॉलेज संदर्भ मागं पण लास्ट टाइम ब्लॉग केला मी कॉलेजचा, तर मला बरेच कमेंट आले की कॉलेज कुठे आहे दादा, कसं कॉलेज आहे. तर मित्रांनो तुम्ही या ब्लॉगला मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. कारण मागच्या ब्लॉगला मी तुम्हाला कमेंट करू शकत नव्हतो, कारण मी थोडा बाहेर होतो, म्हणजे गावाला होतो. तिकडे थोडं नेटवर्कचा इश्यू होता. मग त्यामुळं कसं तुम्ही आज करा कमेंट 10-15 दिवसांनी मी रिप्लाय देईल, मग त्याला अर्थ नव्हता. म्हणून मी तुम्हाला कमेंट नाही केली. तर तुम्ही या ब्लॉगला मला कमेंट करा, मी तुम्हाला सर्व सांगेल. तुम्हाला बॅक म्हणजे पर्सनल कमेंट करेल की कॉलेज कुठं काय. आमचा कॉलेज आहे आसनगावला, शिवराव धोंडे कॉलेज. एकदम मोठा कॅम्पस आहे आमचा. काय रे मस्त कॉलेज. मस्त कॉलेज आहे, म्हणजे कसं स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आमचा कॉलेज आहे. इथं मुंबई नाशिक हायवे या साईडला आमचा कॉलेज, म्हणजे जवळच आहे. काहीच तुम्हाला टेन्शन नाही. आणि रिक्षावाल्यानं सांगितलं तर लगेच तुम्हाला सोडते, म्हणजे रिक्षाची पण गरज नाही. पण तुम्ही जवळ आहे एकदम, 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा रस्ता आहे. स्टेशनपासून धोंडे कॉलेज एकदम जवळ आहे. आणि आपला कॉलेज एवढा मोठा आहे ना, तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन चालू होतील जूनपासून होतं. तर तुम्ही या, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करालच, मला माहिती आहे. मला तसं पण तुम्हाला मी सांगतो आता आपला आसनगावला कॉलेज आहे. मग या एकदा व्हिजिट करून जा कॉलेजला एकदा. तर आपला भाई मिलाय तू पुढे गेला काय मस्त एकदम. जा 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 वायवा देव. सगळेजण वायवा मध्ये बिझी आज. आणि आज मला एक सांगायचं आहे, मी ट्रेन मध्ये एक किस्सा झाला की आज ट्रेन मध्ये बघा ते फेरीवाले छोटे मोठे वस्तू विकतात बघा. तो बसला होता ट्रेन मध्ये, एक म्हणजे फेरीवाला बसला होता माझ्या बाजूला. अचानक चक्कर येऊन पडला तो, आणि चक्कर येऊन पडला भाई. आम्हाला वाटलं की त्याला आकडे आली, त्याला उचल आम्ही, तर डोक्याचा व्हायब्रेट झाला. आणि डोकं व्हायब्रेट झालं, बघितलं त्याला चक्कर काढली होती. आणि उन्हाचा रस एवढा होतोय, ऊन एवढं वाढलंय की तुम्ही सोबत तुमच्या ना बॉटल किंवा चष्मा कॅरी करा, टोपी कॅरी करा. ऊन एवढं वाढलं आता. तापमान उन्हाचं एवढं वाढलंय मित्रांनो, खूप प्रचंड तापमान आता वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याला उन्हाचा त्रास झाला. आम्ही त्याला म्हणजे काका जेव्हा पडले ते, त्यांना आम्ही उचललं, त्यांना विचारलं तुम्ही कुठे, ते बोलले सकाळ तुम्ही काही खाल्लं नाही आणि उन्हात मी फिरतोय, मग या उन्हाचा त्रास त्यांना झाला. मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही कुठे तर बाहेर निघत असाल तर तुम्ही चष्मा, टोपी, वॉटर बॉटल कॅरी करा, कारण सोबत असू दे. आणि सोबत एक या उन्हाचा त्रास होतो आपल्याला, मग त्यामुळे सांगतो तुम्हाला मी सोबत काय ना काय कॅरी करत जा. ऊन बेकार आहे. बघू आता सगळे पोरं आता खाली आता, आणि मी वरती थर्ड फ्लोअरला आहे. फक्त मूवी मी बनवतो, त्याचं काम करतो लॅपटॉपवरती. त्याचं सबमिशन कायचं आहे त्याचं, ते करत बसलाय तो. काय याविषयी काय बोला पाहिजे जरा जोरात बोल, आवाज येत नाही भाऊ. झेरॉक्स काढतो झेरॉक्स काढतोय. आमचा एक मित्र आहे, येतो तो अजून. आज बरेच जण भेटेल आपल्याला, सगळे आपले ड्रॉपवाले मित्र भेटेल, रेग्युलर मित्र पण भेटेल आपल्याला. कारण सर्वांची वाळवा आहे, फक्त आज कम्प्युटर सोडून बाकी सर्वांची वाळवा आहे. ठीक आहे. त्या साईडला रेल्वे ट्रॅक आहे, आणि या साईडला आमचा कॉलेजचा सेमिनार हॉल, इथं आमचे सेमिनार होतात. फायनली ओरल जायला चाललो आता, आणि मोहित पण सोबत येतोय. कोण नाही भाई. 1 hour later. तर मित्रांनो जस्ट आता माझी वायवा पूर्ण झाली, आणि मी आता आसाम यायला बसलो आहे. आणि हे आसाम मला उद्या सबमिट करायचं आहे, मग मला आज समजलं. मी भरपूर आसाम आहे, म्हणजे 6 आसामी आहेत, आणि माझे 3 झाले, 3 बाकी होते लिहायचे. काय कॉलेजचं काम वगैरे पूर्ण करायला लागतं भाई, लवकर करा भाई. तुम्हाला असं भेटत असेल कॉलेजमध्ये, पण जसे भेटतात तसे लगेच पूर्ण करतात. माझे पेंडिंग असं नसतात, तर ते मी एकदम सगळ्या गट्टा घेतो आणि एकदम एका रात्री एक नाईटमध्ये पूर्ण करून टाकतो. आता काय हात दुखतं 3 असा भेटून नंतर हात दुखायला लागेल. आता काय कॉलेजचं काम ओके, काही शेवटी पूर्ण करायला लागेल. तर मित्रांनो 3 तास लागले मला, तर फायनली झाले आता असाइनमेंट देऊन. आता काय बोलतो चालू आहे, अरे वाचके भाई चालू आहे भाई. तर मित्रांनो आता इथून निघतो मी. जगा कोणला आमच्या आसन जोंदे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर इथे या आणि इन्क्वायरी करा मित्रांनो. कॉलेज एकदम भारी, आमचं स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर कॉलेज आहे. आणि आमच्या कॉलेजला खूप सारे कोर्सेस आहेत, डिग्री आहे, डिप्लोमा आहे, फार्मसी आहे, लॉ आहे, आणि इंटरनॅशनल स्कूल पण आहे. तुम्हाला जे जे काय कोर्स करायचे त्यासाठी तुम्ही ते या आणि इन्क्वायरी करा. आणि कॉलेज जवळ ते स्टेशनपासून लांब नाही. कॉलेजच्या जस्ट बाजूला मुंबई नाशिक हायवे, आणि या साईडला आमचं धोंडे कॉलेज. मोठा कॅम्पस आहे, तुम्ही या इथं विजिट करा एकदा. चला तर मित्रांनो निघतो मी आता, ऊन पण भरपूर वाढले. चला निघतो आता मी.
एवढं गरम होतंय आणि याला चायनीज खायची एवढ्या गरमीमध्ये. काय रे चायनीज खायची नाही हा चायनीज लवर आहे हा? नाही चायनीज लवर नाही हा पार्टी होता याचे वाढदिवस होता ना चायनीज बोल ना वाढदिवस असं नसतं कधी. काय पोरे आहे हो? एवढा गरम होता याला चायनीज खायचे बाबा. अरे फुकटचं कोणी खाऊ घालेल तर कोण नाही खाणार. तुला मी बोलेल तर मी खाऊ ताण लागले मला बेकार. अरे चायनीज खायला बसर थम्सअप तरी घेणार ना लोक नाही रे आयुष. बड्डे बोलतोय बोलतो बड्डे बोलतो. ए रिक्षामध्ये बसायचं काय पण काढतो भाई. स्टेशन हा चला स्टेशनला. लिंबू पाणी मिळते का हा लिंबू पाणी किलो आहे भाई आपला होईल ना हो पैशावाला आता नाही चला स्टेशन 10 रुपये चला. शर्मा ये बहुत ज्यादा. हाँ आओ जूस पियो गन्ने का 20 रुपये. या बोरामुळे ट्रेन गेल्या भाई. तुझ्यामुळे ट्रेन गेल्या भाई. तुझ्यामुळं सगळ्यात बोलणार पहिला मी की 2-5 झाले ठीक आहे आणि मला बोलतोय गन्ने का जूस पियो 20 रुपये. 20 रुपये का ग्लास सबको 20 रुपये का पीने का. ए भाऊ घराचं काम करतो इथं लॅपटॉपवरती पार्ट टाइम जॉब. याच्यामुळे ट्रेन गेला भाई. हसतो काय. मित्रांनो ज्येष्ठ आता घरी आलो मी आणि घरी आलो खूप भारी वाटतं. आता बाहेर एवढं खतरनाक होऊ नये बेकार. तर आता घरी येताना किस्सा झाला फनी किस्सा आला. काय तुम्हाला सांगतो काय झालं. मी आंबोलीला उतरलो आणि जस्ट मी लेफ्ट साईडला म्हणजे त्या साईडला येताना मी लिफ्ट निघालो आणि लिफ्ट बंद केली. तेवढं एक म्हणजे लिफ्ट बंद करायला मला एक माणूस धावत आला बोलतो मेरे साथ अन्याय मत कर भाई मेरे को भी अंदर लो भाई. तो लिफ्ट मध्ये आला सगळे लोक त्याकडे बघत असले भाई आणि तो माणूस फुल फनी होता भाई. ते लगेच समजलं मला. मग लोकांना लगेच क्लिक होत नाही की असे पण माणसं असतात फनी मुवमेंट मध्ये की लगेच बोलून हसून राहतात भाई. पण ते लोकांना कळत नाही कारण एकच आयुष्य भेटलंय हसून घेऊन राहायचं भाई. कारण मचाचं भाई फुल एक लाईफ मध्ये भाई. आणि काय आता लोकांना समजत नाही भाई लगेच भाई तो माणूस फुल फनी मुवमेंट होता आणि लोकांना नंतर क्लिक होता अरे यार तो फनी मुवमेंट करत होता ते आपल्याला समजलं नाही. जाऊ आता काय करणार. पण तो पण बिचारा ट्रेनने उतरला आणि धावा नुकता जस्ट बंद केली मी तेवढं तुला काही बोलतो होता ओरडला भाई मेरे को भी अंदर लो मेरे साथ अन्याय मत कर भाई. मग त्याची तो आला लिप पण त्याशी बोलत बसलो मी. लोक त्याला इग्नोर करत होते. लोकांना वाटलं दारू प्यायला एडा वाटला लोकांना. लोक त्याला इग्नोर करायला लागले. पण त्याशी मी बोललो असे पण माणसं आपल्याला भेटतात यांच्याकडून आपल्याला हे शिकायला भेटतं की भाई एकच आयुष्य भेटलंय हसून राहायचा भाई. कारण कोण पण आपल्याला हाच किस्सा तुम्हाला सांगत होता मला. आणि तसे तुम्ही ब्लॉगिंग कंटिन्यू करा. आता सगळी जेवून घेतो फ्रेश होतो जरा आणि जरा झोपतो. आता काही लवकर उठलो होतो. आज वॉकला पण सकाळी गेलो नाही. आज सकाळी जागत नाही. रात्री थोडं एडिटिंग करतो जरा त्याच्यामुळे जागा सकाळी आली नाही. सकाळी मग 6 वाजता अलार्म लावला होता बंद करून रिटर्न झोपलो. मग ट्रेन पकडली 9ची आणि आता 3:30 वाजले. आता घरी पोहोचलो मी आता. आणि थांबा तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कुठे जाऊ नका. चला तर 2 hours later. तर मित्र मी झालो होतो फ्रेश आणि मी झालो होतो डीमार्टला मित्रासोबत शॉपिंग करायला. आणि तुम्ही त्याचे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कुठे जाऊ नका. चला तर आपण निघू आता. तर मित्रांनो जस्ट आता ओलो रिक्षामध्ये बसले आता आणि ओलो बुकच होत मध्ये आज आम्ही जात होतो कारने. भाई बोलो गरम होते बोलो कारने जाऊ पण आता तुम्हाला खोटं वाटेल आता कार बुकच होत काय रे भाई. कार बुक न झाली नंतर बोलो रिक्षा बुक करू. रिक्षा एका फटक्यात बुक झाली माहिती काय. व्हायच्या आधी होती ती आला वेगळ्या टाईप लगेच बुक झाली डायरेक्ट 7 मिनिटं दाखवले लगेच आली रिक्षा. आज कार का बुक होत नाही काय माहिती यार. उबर पण चालत नाही. म्हणजे शेवटी याचा मोबाईल बुक केली आणि आम्ही लास्ट ऑप्शन कार होता. मग गरम केवढं होतं बेकार गरम होतंय. आणि बोला जर रिक्षा नाही झाली तर बोला ट्रेने जाऊ बोलला लास्ट ऑप्शन होता. म्हणजे 6 तर ट्राय केला आम्ही. व्हिडिओ काढायला पाहिजे मला यार. विचारलं व्हिडिओ काढले होते ना आपण मस्त रिक्षा एवढी अर्धा आम्ही तिथं उभे बिल्डिंग झाली बोला आता येईल नंतर पत्ताच नाही. मग भाई झाली बाई फायनल रिक्षा बुक चाललोय आता डीमार्टला आम्ही. आणि बाकी काय बोलतोय नाही आता बरी येताना काम होईल भाई काम 100% होईल भाई आपलं काम होईल भाई. आणि तुम्ही तसे ब्लॉग कंटिन्यू लाईक करा. चॅनल कोण आला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काय सबस्क्राईब करायला विसरू नका.
असे आपले छान छान ब्लॉग असतात, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आज काय यार काय सीन आला, काय ओलावतो बस येणे, उभरतो बस येणे. तर मित्रांनो जस्ट आता कॅब मध्ये पोहोचलोय आणि बघा फुल सामान घेतलंय बघा. फुल पिशा भरल्या आणि मागे येऊन बसला तू. पाय दुखायला लागले. आम्ही आलतो 7ला आलतो, 9 वाजल्या. मग भाई तुलाही फिरवलं मला माहितीये का, वर खाली करून माझे पाय दुखायला लागले. माने राहीन पाहणार डिमार्टलाच खूप गर्दी यार. डिमार्टला अशी रोज गर्दी, प्रचंड गर्दी होती आज. आणि भाईची ओरा गाडी, भाईंनी गाडी मस्त मेंटेन ठेवली. हा भाई मेंटेन मस्त ठेवली भाई तुम्ही. काय एवढे ड्रायव्हर लोक मेंटेन ठेवत नाही गाडी, तू बारीक मेंटेन ठेवली. चलो तर जस्ट आता घरी आलो मी. आणि जगा तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.